हे एक्झाम्पल आहे, पेज 47 वर आहे, एक्झाम सॉल्वड आहे, पेज 47 2 सेकंड एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. बघूया आपण, मात्र सोडवलं असलं तरी अवघड आहे. हा पहा बरं सर, द डिफरन्स बिटवीन रूट्स म्हटलंय सर. द डिफरन्स बिटवीन रूट्स इज 7. द डिफरन्स बिटवीन रूट्स इज 7. रूट्स काय म्हणतो आपण? अल्फा बीटा. आणि डिफरन्स म्हणजे सर फरक, म्हणजे वजाबाकी. आणि ह्यातला फरक म्हणजेच काय? अल्फा मायनस बीटा. आणि हा फरक किती आहे? 7 आहे. देअरफॉर अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. रूट्स काय आहेत? अल्फा बीटा. द डिफरन्स बिटवीन रूट्स, डिफरन्स म्हणजे फरक, फरक म्हणजे वजाबाकी, सबस्ट्रॅक्शन. देअरफॉर अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. मग आता हे तुम्हाला इक्वेशन दिलंय सर इथं. ह्याच्यावर तुम्हाला अल्फा प्लस बीटा काढता येईल. याच्यावर तुम्हाला अल्फा प्लस बीटा काढता येईल, लक्षात घ्या सर. आणि मग लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. त्या ह्याच्यात घातल्या की मग तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळेल. अल्फा म्हणजेच एक्सची व्हॅल्यू, बीटा म्हणजेच एक्सची व्हॅल्यू. अल्फा म्हणजेच एक्सची व्हॅल्यू, बीटा म्हणजेच एक्सची व्हॅल्यू, लक्षात घ्या. मग आता आपण हे घेऊया सर, आन्सर स्टार्ट करूया. इथे आन्सर इज इक्वल टू काय होईल बघा सर, एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस के इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. आपण एबीसीच्या व्हॅल्यू काढूया का, तर आपल्याला अल्फा प्लस बीटा काढता येईल. अल्फा प्लस बीटा फॉर्म्युला इथं आहे, मायनस बी अपॉन ए. हे न काढता येईल. अल्फा मायनस बीटा माहीत झालंय आपल्याला. मग आता कसं करता येईल बघा सर, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देअरफॉर ए ची व्हॅल्यू लिहा बरं, लिहिली का? बी ची व्हॅल्यू लिहा, सी ची व्हॅल्यू लिहा, बसू नका. राईट सर. मग आता कसं होईल बघा सर, याच्यावर तुम्हाला अल्फा प्लस बीटा काढता येईल सर. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सांगा, मायनस बी अपॉन ए. म्हणजे सर मायनस बी ची व्हॅल्यू आहे ती तुम्ही तर काढणार आहात, लक्षात इथं घाला. इथं ए ची व्हॅल्यू घाला. त्यावेळेला तुम्हाला लक्षात घ्या अल्फा प्लस बीटा या ठिकाणी व्हॅल्यू समजेल. आणि ह्याला आपण रिझल्ट नंबर 1 म्हणूया. आणि इथं अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू लक्षात घ्या दिलेलं आहे 7, याला रिझल्ट नंबर 2. मग आता ह्याची जर का आपण ॲडिशन केली तर प्लस बीटा मायनस बीटा कॅन्सल होईल, अल्फाची व्हॅल्यू मिळेल. आणि अल्फाची व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू. अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच काय? एक्सची व्हॅल्यू. ती एक्सची व्हॅल्यू यात घातली की की मिळेल. संपलं. अल्फा म्हणजेच काय? व्हॅल्यू ऑफ एक्स. अल्फा म्हणजे रूट, रूट म्हणजेच काय? व्हॅल्यू ऑफ एक्स. राईट. मग आता हे बघा बरं कसं होईल. ए ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 1. बी ची व्हॅल्यू 13 नाही, बी ची व्हॅल्यू मायनस 13. सी ची व्हॅल्यू के बराबर इथं, बी ची व्हॅल्यू मायनस 13, ए ची व्हॅल्यू के, मायनस मायनस प्लस, देअरफॉर इट इज प्लस 13. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13, रिझल्ट नंबर 1. आणि अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7, रिझल्ट नंबर 2. हे गिव्हन, हे दिलंय, लक्षात घ्या सर, हे दिलेलं आहे. बरोबर आहे सर. मग आता ह्याच्यामध्ये काय करूया, ॲडिशन करूया. ॲडिशन केल्यावर कसं होईल बघा सर, इक्वेशन 1 इथं लिहितोय मी, इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. राईट सर. मग दोन्ही लिहून घेऊया इथे. बघा आपल्याला समजतंय का? इथे लिहून घेतलं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13, अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. आपण ॲडिशन करणार आहोत, त्यामुळे साईन बदलायची गरज आहे का? बिलकुल नाही. सबस्ट्रॅक्शन करताना साईन बदलायची. प्लस बी मायनस बी कॅन्सल, अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा इज इक्वल टू 20. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 20 अपॉन 2, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 10. अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच काय? अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच एक्सची व्हॅल्यू. अल्फा इज द रूट, अल्फा इज द रूट. त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच काय? एक्सची व्हॅल्यू. दॅट इज एक्स इज इक्वल टू 10. अल्फा हे रूट आहे. रूट म्हणजेच काय? व्हॅल्यू ऑफ एक्स. अल्फा हे काय आहे? रूट आहे. रूट म्हणजेच मूळ, मूळ म्हणजेच काय? व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू. आता ही एक्सची व्हॅल्यू आहे, इक्वेशन मध्ये घालूया. लक्षात, एक्सची व्हॅल्यू इथे घालूया म्हणजे कसं होईल, एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस के इज इक्वल टू 0. म्हणजे कसं झालं, इथे एक्सची व्हॅल्यू घाला, 10चा स्क्वेअर मायनस 13 इंटू 10 प्लस के इज इक्वल टू 0. 10चा स्क्वेअर 100 मायनस 13 इंटू 10 मायनस 130 प्लस के इज इक्वल टू 0.
याचा हिशोब बघा बरं, येतो का तुम्हाला? काय येतो सांगा? -130 प्लस 100. सर साइन्स आर डिफरंट, मेक सबस्ट्रॅक्शन. आन्सर 3. चिन्ह मोठ्याचं द्या, मायनस. देअरफॉर -30 प्लस के इज इक्वल टू 0. याला इकडे घ्या सर. -30 चे काय होणार बघा सर? +30. देअरफॉर के इज इक्वल टू 30. दिस इज आवर आन्सर. बघा समजते का सर? काय काय मी केलं? पहिल्यांदा त्यांनी द डिफरन्स बिटवीन रूट्स दिलं होतं. अल्फा मायनस बीटा याची किंमत 7 दिली होती, -7 हे रेडी आपल्याकडे. मग ह्याच्यावरून मी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13. हे दोन्ही सॉल्व्ह केले, अल्फाची किंमत काढली. अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच एक्सची व्हॅल्यू, अल्फाची व्हॅल्यू म्हणजेच एक्सची व्हॅल्यू, आणि ही एक्सची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये घातली आणि के काढला. पहा सर, समजतंय की? इट्स व्हेरी इझी एक्झाम्पल. आता आपण इथे पाहतोय सर, लक्षात घ्या. पण हे एक्झाम्पल बघण्यासाठी अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूबची व्हॅल्यू फॉर्म्युला इथं आहे, आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला लक्षात घ्या इथं आहे. तर हे दोन फॉर्म्युल्याचा तुम्हाला वापर करावा लागेल आणि मग लिहावं लागेल. या दोन फॉर्म्युला लिहित असताना अल्फा प्लस बीटा पाहिजे, अल्फा बीटा पाहिजे, अल्फा प्लस बीटा पाहिजे आणि अल्फा बीटा पाहिजे, लक्षात घ्या. आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा या फॉर्म्युल्याने काढता येतो. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a, अल्फा बीटा इज इक्वल टू c/a. पहा सर, आपण काढूया. एकदम लक्ष द्या माझ्याकडे. एकदम इझी एक्झाम्पल लिहा. आन्सर घाबरायचं नाही, लक्षात घ्या. आणि हे पुस्तकामध्ये सॉल्व्ड आहे, पण तरी सुद्धा मला अवघड वाटलं, कदाचित तुम्हाला समजणार नाही, म्हणून मी ते आत्ता घेण्याचा इथं प्रयत्न करतोय. x² प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0, आणि द कोइफिशियंट ऑफ x² इज 1. द कोइफिशियंट ऑफ x² इज 1. काय होईल बघा सर? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू काय आहे बघा सर? हिअर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 5, आणि लक्षात घ्या c इज इक्वल टू किती आहे बघा सर? -1. आलं का बघा सर? मग आता त्याच्यावर तुम्हाला अल्फा प्लस बीटा काढायचं आहे सर. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येणार बघा सर? -b/a. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. अल्फा बीटा काढायला लागेल. अल्फा बीटा इज इक्वल टू c/a. भरायच्यामध्ये व्हॅल्यू सर. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू b, मायनस आहे, b ची व्हॅल्यू 5, a ची व्हॅल्यू 1. अल्फा बीटा इज इक्वल टू c ची व्हॅल्यू किती आहे बघा सर? -1, आणि a ची व्हॅल्यू 1. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -5 आणि अल्फा बीटा इज इक्वल टू -1. या व्हॅल्यूज इथे लक्षात घ्या झालेल्या आहेत, -5 आणि ह्या -1. याचा वापर करून सर आता आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायचा आहे. पहिल्यांदा हा फॉर्म्युला आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा हा फॉर्म्युला हा तयार केलेला आहे. हे पाठ करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल, त्याशिवाय नाही येणार सर, लक्षात घ्या. बघा कसं होतं, इथे बघूया आपण. हा पहा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब फॉर्म्युला. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. इक्वेशन हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. देन देअरफॉर इट इज इक्वल टू, इथं अल्फा प्लस बीटाची किंमत भरा, मायनस इथं 3 अल्फा बीटाची किंमत भरा, पुन्हा इथं सर अल्फा प्लस बीटाची किंमत भरा. ह्या किमती भरायच्या आहेत. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे बघा? -5. पुन्हा अल्फा बीटाची किंमत किती आहे बघा? -1. पुन्हा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे बघा सर? -5. राईट. बघा सर, आता कसं होईल? -5चा क्यूब म्हणले सर त्यांनी. -5चा क्यूब म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या सर. -5चा क्यूब म्हणजे काय? -5 इंटू -5 इंटू -5. काय होईल बघा सर? मायनस इंटू मायनस प्लस 25 इंटू -5. पुन्हा अगेन प्लस इंटू मायनस, -25 5 125 -125.
हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. देअरफॉर आन्सर काय आलं बघा सर इथे -125. पुन्हा इथे इथं मागायचं आहे ना, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. बघा सर, मायनस इंटू मायनस प्लस आणि प्लस इंटू मायनस मायनस. आय रिपीट, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस. Therefore here minus 3 1s are 3, 3 5s are 15. Therefore minus 15. Therefore it is equal to minus 125 minus 15. Minus 125 आणि minus 15 signs are equal. Make addition. 5 plus 5 10. हे 1 2 plus 1 plus 4 140. चिन्ह मोठ्याचं द्या मायनस. आन्सर इज minus 140. हे पहिलं उत्तर. नाउ द सेकंड काय काढायचं आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. यूज दिस फॉर्म्युला. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. पुट द व्हॅल्यू. अल्फा प्लस बीटाची किंमत -5. इथे अल्फा प्लस बीटाची किंमत -5 भरायची, -2 अल्फा बीटाची किंमत भरायची -1. अल्फा प्लस बीटाची किंमत -5, अल्फा बीटाची किंमत -1. बघा बरं काय आलं, मायनसचा स्क्वेअर. रिमेंबर, मायनसचा स्क्वेअर प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर 25, मायनस मायनस प्लस 2 1s are 2. 25 plus 2 is equal to 27. Is equal to 27. Therefore alpha square plus beta square is equal to 27. तुम्ही हे लक्षात घ्या, हे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. आणि हे फॉर्म्युले काय आकाशातून पडले नाहीत. इझी आहे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. 2ab इकडे घेतलं की a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला मिळाला. हा पण a प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ब्रॅकेट a प्लस बी. हे पाठ केलं. हे 2 फॉर्म्युले पाठ झाले की हे येते. हे 2 फॉर्म्युले पाठ करा. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा हा फॉर्म्युला पाठ करा, a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला पाठ करा. हा तरी पाठ आहेच. ह्यात काय करायचं आहे, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ब्रॅकेट a प्लस बी. एवढंच करायचं आहे. लक्षात घ्या, सगळीकडे प्लस साईन आहे, कुठेही मायनस नाही. लक्षात राहते. तर त्यामुळे ह्या प्रकारचे एक्झाम्पल्स या ठिकाणी इथं आहेत. आणखीन काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आणि याच्यानंतर आपण खूप महत्वाचे 2 प्रकार बघणार आहोत, जे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याची जी फॉर्म्युला मेथड होती, x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² - 4ac डिवाइड बाय 2a. तसेच अजून 2 मेथड्स आहेत. एक आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि दुसरी आहे फॅक्टरायझेशन मेथड. या ठिकाणी अवयव पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत अशा 2 पद्धती आहेत, त्याही आपण बघणार आहोत.